तुझ्या समोर आहे तुझा भाऊ. हो तू पुढे. बरोबर आहे. जशी उत्पत्ती झाली तशी मागावून उत्पत्ती झाली. कल्प विकल्पाची देवता. कलह म्हणजे अधर्म. तरी सुद्धा देव तत्वात तुला स्थान मिळालं. याला कारण धर्मदेव. म्हणून तुला सांगतोय जिथं भक्ती आहे तिथं ज्ञान आहे तिथं तू येऊ नये. धर्मदेव तुला सांगतोय काय ते माघारी जा. धर्मा तू ज्या ज्यावेळी कमी पडलास त्या त्यावेळी मी पुढे आलो. लक्षात ठेव मी जो इथं आलोय याला कारणीभूत तू आहे. मी कारण तू जेव्हा कमी पडतोस त्याच वेळी मी पुढे येतो. गलीदेवा धर्मदेव जिथं जिथं कमी पडला याला कारणीभूत तूच आहे. कारण जिथं जिथं सत्य आहे तिथं तिथं पापाचरण करण्यासाठी दुसऱ्याचं सहाय्य घेणारा तू आहे. दुसऱ्याचं सहाय्य घेणारा मी नव्हे. अरे सत्ययुगाच्या चौकटीत तो धर्मानं वावरणारा म्हणजे माझ्या विचाराच्या श्रीमंतीनं वावरणारा भक्त प्रल्हाद. हिरण्यकश्यपू कयाधूच्या बोटी जन्म झाला. त्यावेळी नारद मुनीच्या आश्रमात तो जन्माला आला. मधुचंद्र ब्राह्मणाने लहानाचा मोठा केला. त्याने वैष्णव भक्त ठरला. उकळत्या तेलात उंच टेकडीवरून कळलं हत्तीच्या पाय जळी विषाचा प्याला. अरे हिरण्यकश्यपूचा आधार घेऊन त्यात प्रवेश करून भक्तीपासून म्हणजे धर्मदेवतेला पराजित करण्याचा प्रयत्न तू का केला? एकच कारण. याला कारण काय असेल तर त्यावेळी 18 विश्व पुण्य आणि फक्त 2 विश्व पाप होतो. आणि 2 विश्व पाप जिथं आहे तिथं मला शिरकाव करता येणार नाही याची मला जाणीव होती. म्हणूनच मी मागं फिरलो. मग त्रेतायुगाच्या चौकटीत अरे दुसऱ्याची स्त्री तू खऱ्या अर्थानं पळविलीस. याला कारण लंकाधीश रावण निमित्त घडीलास आणि त्यात तू प्रवेश करता झाला. अरे मंथरा ही सुद्धा काही कशाची अगदी दासी होती. माहेरी होऊन पाठवलेली बापानं तिच्या सेवेसाठी. पण त्यात तू प्रवेश केला कला केला राम योग केला. दुसऱ्याची भार्या पळवून राम रावण युद्ध घडून अनेकांचा नाश करून या धर्मदेवाला तू का मागं खेचलं? एकच कारण. कारण त्यावेळी जर भूमंडळावर असणाऱ्या मंतरेत मी प्रवेश केला नसता तर कैकईचा भाव जो दुष्ट भाव जागृत झालाच नसता. कैकईचा दुष्ट भाव जागृत झाला नसता तर राम वनवासाला गेला नसता. राम वनवासाला गेला नसता तर त्यावेळी सीतेचं अपहरण झालं नसतं. आणि सीतेचं अपहरण जर झालं नसतं तर रावण अजून पर्यंत जिवंत असता आणि तुम्हाला त्याने इथं थारा दिला नसता. त्याला सहाय्य करता अधर्म म्हणजे तू केला. सारे देव बंदीखान्यात गेले. नवग्रहाची पायरी झाली. पण राम योग घडला तो तुझ्यामुळं. साक्षात वैकुंठीच्या नारायणाला 14 वर्षाचा वनवास ऊस पाऊस थंडी याचा दुःख भोग तू दिला. पण धर्म तिथं होता. उशिरा का होईना विजय रामाला प्राप्त करून दिला. तुझ्यासारख्या अधर्माला मी दूर केला. धर्म त्यावेळी या विश्वात पाप पुण्याची गती 15 विश्व पुण्य आणि फक्त 5 विश्व पाप होती. आणि म्हणून ती पाप पुण्याचं मोजमाप माझ्याकडून कमी होत. म्हणूनच मी मग मला एक सांग 7 सहस्र लोक इष्ट भक्षण केलं. प्रतिसृष्टी निर्माण करण्याचं सामर्थ्य विश्वामित्र महामुनीमध्ये होतं. मेनकेच्या मागे का लाविलं? एकच मेनकेच्या मागे ज्या विश्वामित्राला लाविलं त्याला कारण मीच नव्हतो. त्याला कारण माझा बाप होता. आणि तो लोभ नव्हे तर त्या लोभावरून माझा आजोबा लोभ आणि त्याचा पुत्र क्रोध. त्या लोभानं क्रोधावर मात केली. क्रोधानं लोभाची जागा घेतली आणि त्याच वेळी विश्वामित्राला एका स्त्रीचा लोभ चढला. आणि तोच लोभ त्याला जळल्यामुळं
विश्वास त्या विश्वामित्रानं प्रतिसृष्टी निर्माण केली खरी, पण त्या विश्वामित्राचं नाव या विश्वात प्रतिष्ठित झालं ते सुद्धा माझ्यामुळेच झालं. गलिदेव, एवढं करून सुद्धा तुम्ही स्वस्त राहिलात नाही. जुगार खेळण्याची इच्छा तुम्हाला झाली आणि कौरव पांडवांना जुगाराचे डाव टाकायला तुम्ही प्रवृत्त केलं. एक नारी विवाह करण्याचा प्रयत्न तुमचा झाला. 5 पांडव धर्मदेवतेमुळे म्हणजे माझ्या मतानं वावरत होते, धर्माच्या तत्वानं नांदत होते. वनवासाला तुम्ही पाठविलात का? कशासाठी? एकच, याला कारण मी नाही, मग माझ्या बरोबर माझे सगळे नातलग सुद्धा कामाला लागले. कारण याला कारण दुरुक्ती. दुरुक्ती म्हणजे माझी बायको. माझी बायको म्हणजे कुठेही काहीही कसंही बोलणं. आणि माझ्या बायकोला हा प्रताप केला. आणि तो कसा केला हे कदाचित तुला ठाऊकही आहे. मय सगळत असताना ही 5 पांडवांची कुलवधू द्रौपदी वरती सज्जाद उभी राहिली. आणि ज्यावेळी दुर्योधन जिथं पाणवट आहे तिथं एक डालर आहे असं समजून ज्यावेळी तो पाण्यात पडला, त्यावेळी त्या द्रौपदीच्या तोंडातून शब्द बाहेर पडले, अंध पित्याचे पुत्र अंधच असतात का? ही दुरुक्ती आहे, दुरुक्ती. हे माझं बोलणे, ही माझी बायको आहे, ही माझी बायको आहे. आणि या बायकोने तुम्हाला कामाला लावले. काय माहितीये? बायको कोण कोण हात धरून चालतो, कोण कोण डोक्यावर बसवितो. तसं शिवानं गंगेला बसविली. तुम्ही तोंडा धरून चालता, ती एवढीशी बायको तुमच्या तोंडात राहते आणि तिचा आधार घेता. मग मला सांगा, गोपाल युगाच्या ठिकाणी गोपाल कृष्ण धर्म रूपाने वावरत होता, पूर्ण सनातन देव. त्यावेळी हा धर्मदेव त्याच्या समोर पाताळ भुवनात गेला होता. त्यावेळी नाग पाशानं त्या ब्राह्मणानं तुम्हाला बंदिस्त करून अनेक गाठीनं ठेविलं, अनेक गाठी बांधल्या. सोडण्यासाठी माझ्या समोर तुम्ही हात जोडला. त्यावेळी धर्मरूपी देवाला बंधूची